मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बापून नव्या कोऱ्या करकरीत पितळी शेंब्या नंदीच्या शिंगात ठोकल्या. कायमच्याच, पुन्हा काढायचा सवालच नाही. ₹35 खर्चून आणल्या होत्या. कोरीव रेखीव 6 सप्तरंगी रुमाल त्याने बैलांच्या शिंगाला बांधले. झूल चढवली. आपल्या आईचं कधी काळातलं 100 नंबरी चांदीचे पैजण नंदीच्या पायात घातलं. सजवलेला नंदी निघाला डुलत उमरतच्या वाटेनं. सोबत काशा, त्याच्या गळ्यात ढोलगं, गणपाच्या तोंडात एकाच सुरात वाजणारा पोंगणा, एकनाथाच्या हातात पिलिलिलिलिली करणारी सनई. बापूच्या डोलग्यावरती गुबू गुबू स्वर घुमले. नंदी प्रचंड शिंगे झाडत नादर झाला. गावात शिरता क्षणी सारा गाव गोळा झाला. बापू नेहमीसारखाच राजशाही पोशाखात होता. उभे आडवे हिरवे गार पट्टे होते. रंगाऱ्यावरती 3दा रंगवलेला लालबंद फेटा होता. कानात नाटकातल्या राजागद भिगबाया होत्या. कपाळीचा उभाड गंध त्याला शोभत होता. तो जायला निघाला तेवढ्यात देवकी आली, केशरी पातळात. त्याला ओळखूच आली नाही. कानात रिंगा, गळ्यात माळ, कपाळी टिकली, हातात घड्याळ, पायात बारीक घुंगरू असलेल्या पट्ट्या. सारच नकली, पण तिच्या रसाळ देहाला शोभत होतं. चिंचेवरचा देखणा पोपट आंबाडीचा पाला ठेचून त्याच्या रसानं रंगवावा तसा सगळा दिमाग. बापू आवासून बघतच राहिला. खानदानी देशमुखी घराण्यातल्या सुनेनंही तिच्या रूपात आपलं रूप निखरावं असा सारा रानवट बाज होता. आंब्यानं लगडलेल्या अमृत वृक्षाला कोकिळेच्या आवाजानं पान्हा फुटावा तसा बापू तिच्या बहादूर रूपाने आत बाहेर भारावला. या, काय काम काढलं? तू नंदी घेऊन निघालायस म्हटलं ओवाळावं देवाला. देवाचं भाग्यच म्हणायचं. अंधाऱ्या खोलीत रुपेरी वाद, दुसरं काय? ती मनापासून हसली. तिथलंच ताट घेऊन तिनं नंदीची पूजा केली. बापूलाही टिळा लावला. बापूच्या आईच्या पाया पडत म्हणाली, आज सोमवार म्हणून मुद्दाम आले. राग नाही नवा आला? छे, देवक्या आत ये ना, थोडं खाऊन जा. नको नको आई, माझं पोट कधीच भरलंय. उजाड चिंचेवरचा पोपट हिरव्या पानाची वाट पाहतो हे एकदा कुठल्या तरी झाडाला कळायला हवं म्हणून मी आले. जाऊ का? मला काय विचारतेस? बापूला विचार की. बापू डोळ्यातून हसला. ती काय समजायचंय ती समजली. आभाळभर चांदी फेकणाऱ्या सूर्यासारखं आपलं निर्मळ हसू फेकीत ती पसार झाली. सजवलेला नंदी घेऊन सकाळी 9च्या टिपणीला तो गावात पोहोचला. सरळ पाटलाच्या आईकडे गेला. प्रत्येकाच्या घरापुढे उभा राहून घरमालकाचा जय जयकार करीत राहिला. धनुष्याकृती कुडूप गुबू गुबू घुमू लागलं. होलकरी साद घालू लागले. दांडीवरचा एखादा कपडा हाती येताच जिभेला गौरवासाठी दुसरी जीभ फुटू लागली. नंदी आला हो, नंदी आला. दारी देवाचं सांगणं घेऊन आला. चला चला, पूजा त्याला. आज शंकर हो आला. नंदी मागोमाग बघा. बापू गात होता, ओरडत होता. सनई फिसाटत होती. ढोलगं माज आल्यासारखं बोंबलत होतं. पोंगणा बागायतदारासारखा एका सुरात घोरत होता. गुबू गुबूनं गाव ठणाणत होतं. पोराठोरांच्या गर्दीला अंत नव्हता. केवळ नंदीसाठी घरोघरी तव्यावर ताजी भाकरी भाजत होती. ज्वारी, बाजरी, हरभरा, घेवडा, शेंगा जोळीत मावत नव्हत्या. दुवा देऊन तोंड दुखत होतं, पण घेणं काही संपत नव्हतं. भाकरीचं तिरड आणि गच्च जोळ्या सावरीत बापू चावडीकडे झुकला. मानाचा खेळ करण्याचीही एकमेव जागा. चावडी पुढं बापू नंदीवाल्याचा खेळ होणार ही बातमी बघता बघता गावभर पसरली. कायमच पारावर बसणारी माणसं पटका गुडघ्यावरती सावरीत टवकारून बसली. शाळेभोवतीनं पट्टी नाचवीत गोंगावणाऱ्या पोरांनी गर्दी केली. पोरीसोरी मिळेल त्या जाग्यावर बसल्या. निब्बार पोरांचा घोळका कड करून उभा राहिला. गुबू 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 ढोलगं घुमू लागलं. जमलेल्या माणसांच्याकडे नजर फेकीत बापू ढोलगं वाजवीत फिरू लागला. मध्ये नंदी उभा केला.
दूरवर काशा दुसरं ढोलगं वाजवू लागला. गणपानं पोंगण्याचा भसाडा पण एका तारेतला सूर लावला. त्याच्या मारुतीसारख्या दिसणाऱ्या गालाकडे पोरं मिचमिच्या डोळ्यानं बघू लागली. एकनाथानं सनई घुमवली. कावळा पिप्पाणी वाजवतो, मामा मामीला नाचवतो. ताशा रंगात चालला आणि गर्दी वाढू लागली. खेळाला सुरुवात झाली. नंदीकडे बघत बापून सवाल फेकायला सुरुवात केली. महादेवा, गाव आवडलं का र तुला? सोन्यावानी माणसं हितली, हिरवा चारा देतील, कणगीभर वाढतील, मोत्याची भाकरी चारतील. गाव आवडलं का देवा? घुंगरांच्या माळांनी लगडलेली आपली अजस्त्र मान हलवीत नंदीनं होकार दिला. मग नेहमीच्याच प्रश्नांची सरबत्ती झटली. पाऊस पडल का? शेती पिकल का? रोगराई टळल का? होकारार्थी मुंडकं हलवायला चटाळलेला नंदी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. एक म्हातारी मध्येच भाकरी घेऊन आली. नंदीच्या तोंडात देऊन निघून गेली. नंदीनंही शिंग झाडली, रुमाल उडवले. नव्या खेळाला सुरुवात झाली. नंदी जावई बनला, बापू सासरा आणि बापूनं गर्जना केली. ऐका माय बाप ऐका, जावाय बापू निघाले सासरवाडीला, कसा झुलत निघाला बायकोच्या गावाला. नंदी बी हुशार, लगेच निघाला झुलत. बापूनं कौतुकाची लांबड लावली. जावाय हुशार, सासूरवाडी लय दूर दूर, आला आला, अंगणात बायको नव्हती, घरात गेली धुणं धुयाला. वड्यात बसा बसा जावय बापू. नंदीनं झटक्यानं मान फिरवली. थोडा नाचला तसा बापू हसला आणि म्हणाला, बघितलं का लेकरांनो, आस्तुरी घरात नाही म्हणून जावय रागवला बघा. आस्तुरीला काम लावू नगासा, नुसती गादीवर झोपवा आणि वारा घाला. रागानं नंदी परत निघाला तसा बापू हात जोडत म्हणाला, दारातनं पाहुणं उपाशी जाऊ नगासा, अंगठी देतो सोन्याची, तुमच्या मालकिनीला आरामात ठेवतो, बसा. रातचं नळकूट आणून कडाण करतो, बसा. नंदी खरंच बसला. आनंदाने मानगुड झुलवू लागला. लोकांनी टाळ्या पिटल्या. मध्येच एकनाथ झोपला. नंदी त्याच्या पोटावर पाय देऊन उभा राहिला. बघणाऱ्यांचे श्वास कोंडले. बापूने खिशातून काळे कापड काढले. दोन्ही हातांनी नंदी पुढे झुलवीत धावू लागला. गळ्यातलं ढोलगं सावरीत बापू पळू लागला. अवजड अंगाचा नंदी खुळीम खुळीम आवाज काढीत शिंग रोखीत धावायला लागला. बापून त्याला खूपदा चकवा दिला, तसा तो जास्त चिडत चालला. पब्लिकनं ओरडून गिल्ला केला. खेळ भलताच रंगला. 4-2 पोरांनी पैसे फेकताच एकनाथ पुढे धावला. धोतर हंतरलं. गारा पडाव्या तशी नाणी पडू लागली. पैशाचा अंदाज घेत बापून खेळ वाढवला. मग सुरू झाली ती झुंज, ताकदीचं प्रदर्शन. काशानं प्रयत्न केला, पण नंदीनं ताकद लावताच काशानं पड खाल्ली. एकनाथनं दातोड खात नंदीशी टक्कर दिली, पण त्यालाही तो फारसा आवरला नाही. बापूनं ढोलगं खाली ठेवलं आणि नंदीशी झुंज सुरू केली. पहिली 10-15 मिनिटं त्यानं पड खाल्ली, पण पुन्हा नुसत्या ताकदीवर नंदी उलटा वळवला. पार भिताडात रेचला. गावचा पाटील पांढरा खट नेहरू शर्ट उडवीत पारावरनं उतरला. बापूला मानाचा नारळ देत म्हणाला, शाबास बाप्या, उमद जनावर हाय, बख्खळ तयारी धरल्यात जणू. तुमचीच किरपा साहेब, किस्ता मुक्काम हाय र. मामादेवीने सांगितलं की निघायचं. 2 दिवसानं वाड्यावरती येऊन जोंधळ घेऊन जावा. वय साहेब. बापू 4 पावलं माघारी वळला. जमिनीला हात लावून त्यानं उभ्या गावाला नमस्कार केला. नंदीनंही 2 पायावर वाकून नमस्कार केला. सरपंच साहेबांच्या नावाचा जय जयकार केला. कुणी शेंगा, कुणी भाकरी दिल्या. पावली अधेलीचा हिशोब जुळवता जुळवता तो वस्तीकडे झुकला. आज तो खुशीत होता. चांगला 20-22 रुपयांचा गल्ला जमला होता. जोडीदारांच्या हातावर त्याने 2-2 रुपये ठेवलं. बाकीचा गल्ला आपल्या खिशात टाकला. 1 रुपयाची बिड्यांची गड्डी मागवली. साऱ्यांना 4-4 बिड्या दिल्या. जमलेल्या भाकरी साऱ्यांनी समान वाटून घेतल्या. ऊन झेलत दुपारपर्यंत मंडळी वस्तीवरती आली. नव्या गावात जायचा पहिला मान माझ्या नंदीनं मिळवला. उद्यापासनं साऱ्यांनी आपापल्या नंदी गावात न्यायचं. 5-50 घरं वाटून घ्या. बघूया आता जेवणाचं काय होतंय ते. घरच्या भाकरी कालवणावरती बापू तुटून पडला. सकाळ धरणं पोटात काय नव्हतं. नाचून पळून अंग शिणलं होतं. पोटात भुकनं आकडा केला होता. म्हातारं जेवलं का ग? नाही, पोट बिघडलंय त्यांचं.
शेंगा फोडतय सारखं. नाही र बाळा, तोंडात दात आहे का? बाजरीची भाकरी नाही त्यासनी पचत. दूध भाकरी घालायची, मस कुठाय? ती काय वड्यात चरत्या? मला वाटलं दावं तोडून पळाली. आई वाढत होती. बापू हातात भाकरी घेऊन खात होता. मध्येच आई म्हणाली, अरे मामा आला होता तुझा. कवाशी? आत्ता, तासापूर्वी. त्याचा तांडावर तिकडं पुससावळीकडं गेलाय. काय म्हणत होता? खुशीत होता. लेक उजीवलिया. जावाई पाया पडला माझ्या. कसाय जावाय? चांगला 50शीचा. आपल्या जातीत वयाकडं कोण र बघतय? माणूस आहे ना, लावा लगीन आणि घाला कानात भिगबाळी. आईला ह्या मामाच्या 5 वर्षाची पोरगी 50शीच्या म्हाताऱ्याला दिली व्हय. ह्या आखरीत कसलं? तू पोटात होता तवा तुझ्या बानं 7 वर्षाच्या पुरीशी लगीन लावलं होतं. आता बोल, मेली ती साप चावून. बापू काही बोलला नाही, नुसताच हसला. विषय काढायला आई वाटच बघत होती. बापू, एकनाथाची चांगुणा कशी आहे? ती व्हय फताड्या नाकाची? डुकरीण. काय बी बोलू नगस, मला पसंत हाय. संसार मला करायचा आहे का तुला करायचा आहे? अरे बाबा, कंची गवळण तुला पसंत पडायची. मगाशी ताफा गेला ना, त्यात परसूची एक लेक बघितली. सावळी पण रूपानं लय तेज हाय. मामाला म्हणलं बघ इचरून. तो मामा माणूस हाय व्हय. माझ्या गळ्यात रेडको बांधायला सुधीक तो कमी करायचा नाही. 7 लग्न सवता लावली तर वरित्रांची लग्न जमवतूया. कसली हाऊस म्हणायची त्याची. म्हणजे तू मारुतीवाणी तसंच राहणार व्हय? छे, चिकनाट पोरशी मिळत नाही तर गप बसायचं. आणि नाहीच भेटली तर दिवकीशी लगीन ठोकून मोकळं होयाचं. तरी मला वाटलं होतंच त्या चांडणीनं काहीतरी करणी केली असणार. वाईट आहे का? चांगली आहे की, मस्त फळ चांगलं आहे. पर इन्कारी हाय. करतूच काय त्याला? अरे तिची जात ढवळ्या नंदीची. आणि आपण तिरमाळी. म्हणजे नंदीवालेच ते दाड्या ठेवतात, आपण मिशा ठेवतो. एवढाच काय तो फरक आहे गा आई. सोन्यासारखी देवकी मिळायला 100 जन्म घ्यायला पाहिजे ती. बघ बाबा, तुला पटल तसं कर. मी काय बी केलं तरी विरोध करण्या एवढी तू धीट नाहीस. माझं काय नाही बाळा. म्हाताऱ्याचा विचार कर जरा. हो हो हो, साप वारुळात हाय. एवढ्यात ग कशाला भुई धोपटायची? बास, भरले पोट माझं. किती वाढत्यास अजून? बापू जेवला. वाकाळ घेऊन आंब्या झाडाकडं वळला. गार सावलीला हातारली वाकाळ. दिली ताणून. दात टोकरत. गार सावली हवी हवीशी वाटत होती. 1-2 फांदीवरती लागलेला आंब वाऱ्यानं हलत होतं. पोपटाचं जोडपं सावली धरून चिवचिवत होतं. दाट पानाच्या पागोळ्यात कुठतरी एकदा आभाळाचा तुकडा दिसत होता. खडबुट्या अंगाचं आंब्याचं झाड दाट हिरवा ऐवज अंगावर घेऊन आरामात उभा होता. बापूच्या डोळ्यात झोप वळवळत होती.